आपल्याला पन्हाळाला आपण त्या दिवशी चंद्रदीप मला म्हणाले पन्हाळ्याच्या गडावर किल्ल्यावर शिवतीर्थ 10 कोटी रुपये मागितले. मी त्यांच्या बसल्या बसल्या तिथंच जी.आर. काढून टाकला समोर त्यांच्या. हे महाराष्ट्र, फक्त मुंबई महाराष्ट्र देशात नाही तर जगाच्या नकाशावर महाराष्ट्र नंबर 1 ला दिसला पाहिजे. पाकिस्तानचा तर कायमचा बंदोबस्त होणारच आहे. हा भारत जो आहे हा पूर्वीचा भारत नाही, हा घुस के मारेंगे वाला भारत आहे. या महाराष्ट्रामध्ये अनेक मतदारसंघांमध्ये किंबहुना सर्वच मतदारसंघामध्ये कुठलाही भेदभाव न करता या ठिकाणी निधी देण्याचं काम आपण केलंय. मगाशी आपण म्हणालात की ओव्हरहेड वायर आपण अंडरग्राउंड केली, पुन्हा रस्ते खोदावे लागता कामा नये. हे देखील काम आपलं या ठिकाणी आपण करून घेऊ. त्याला देखील जो निधी लागेल तो देखील आपल्याला दिला जाईल. आणि मला वाटतं आपल्याला या सर्व लोकांनी प्रेम दिलंय. मेंटल हॉस्पिटल पण आपण कुठेतरी केलंय. $370 बेड तुम्ही सगळी पुढची तजवीज करून ठेवली कोणाकोणाची. पण मला माहित आहे जयसिंगपूरकरांना त्याची आवश्यकता लागणार नाही. आवश्यकता लागली तर कुठून तरी बाहेरून आणायला लागतील. गमतीचा भाग सोडा, परंतु या शहरामध्ये जे जे आवश्यक आहे हॉस्पिटल, आरोग्य केंद्र आणि शेवटी हे मेंटल हॉस्पिटल देखील आमच्या ठाण्याला पण आहे. ठाण्याला पण आहे. कधी कधी कोणाचा बेड बुक करावा लागतो तिकडे. गमतीचा भाग सोडा, पण जे आवश्यक आहे ते आवश्यक देण्याचं काम तुमच्या या आमदारांनी केलेलं आहे. हा दूरदृष्टी असलेला आमदार आहे तुमचा. आणि या जयसिंगपूरमध्ये आपल्या आशीर्वादाने ते निवडून येत आहेत. मला आठवत आहे तुम्ही आमदार पण निवडून दिला आणि खासदार पण निवडून दिला. मला आठवतं एकदा रात्री किती वाजता आलो होतो आपण घरी? 3 वाजता मी आलो. आणि 3 वाजता मला जिथं जिथं जायचं तिथं मी गेलो. आणि तुम्ही सगळ्यांनी म्हणजे जे सगळेच बोलत होते, सगळे अंदाज, सगळ्या काय काय गोष्टी वर्तवत होते, हे सगळे अंदाज जयसिंगपूरकरच्या रहिवाशांनी फोल ठरवले. आमदार आणि खासदार दोन्ही आपण निवडून दिले. त्याबद्दल देखील मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. त्यामुळे माझी जबाबदारी आहे की आपल्या या जयसिंगपूरला आपल्याला ज्या ज्या काही सुविधा द्यायच्या आहेत त्या सुविधा देण्याचं काम या ठिकाणी नक्की आपण करू. आणि म्हणून आपल्याला काही छोटे प्रकल्प, मोठे प्रकल्प, महाराज मगाशी म्हणाले कोल्हापूरला देखील या ठिकाणी आपल्याला पन्हाळाला आपण त्या दिवशी चंद्रदीप मला म्हणाले पन्हाळ्याच्या गडावर किल्ल्यावर शिवतीर्थ 10 कोटी रुपये मागितले. मी त्यांच्या बसल्या बसल्या तिथंच जी.आर. काढून टाकला समोर त्यांच्या. काढला ना बाबा. कामही चालू झालं. आणि म्हणून कोल्हापूरसाठी देखील महाराज निधी कमी पडणार नाही. आम्ही निधी देताना कुठलाही भेदभाव वगैरे काही करणार. शेवटी हा विकास आहे, हा जनतेसाठी आहे. हे राज्य सर्वसामान्य जनतेचं आहे. हे रयतेचं राज्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा, शाहू महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम करतो आहे. आणि म्हणून हे राज्य सर्वसामान्य लोकांच्या कल्याणासाठी आहे, कल्याणकारी योजनांसाठी आहे. आणि म्हणून जो वेग, जो स्पीड मागच्या 2.5 वर्षात होता त्याही पेक्षा जास्तीच्या वेगाने या ठिकाणी आम्ही काम करू आणि या राज्याला पुढे नेऊ. आज राज्य महाराष्ट्र नंबर 1 आहे. उद्योगात आहे, परदेशी गुंतवणुकीत आहे, स्टार्टअप मध्ये आहे, आपण जीडीपीत आहे. सगळ्या ह्याच्यामध्ये आज परदेशी गुंतवणूक येते आहे, रोजगार निर्मिती होती आहे. गेल्या आठवड्यामध्ये प्रधानमंत्री मोदी साहेब मुंबईत आले. वेव्स वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट 2025 त्याचं आयोजन मुंबईत केलं. महाराष्ट्राला प्राधान्य दिलंय. महाराष्ट्राला शोकेसिंग, ब्रँडिंग, मार्केटिंग मुंबईला करण्याची संधी मिळाली.
मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली ते चांगला एक वेव्हचा कार्यक्रम झाला आणि त्यामुळे देखील आज नवीन नवीन तंत्रज्ञान येत आहे. नवीन नवीन जे काय आज जे पाहिजे आपल्याला, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, गुगल असेल, आणखी जे जे काय असेल, आज एंटरटेनमेंट इंडस्ट्री देखील मोठी आहे. मोठ्या प्रमाणावर आपण कोल्हापूरला आपलं थिएटर कलेक्टर झालं का? केशवराव भोसले काम चालू आहे आणि त्यामुळे ही देखील इंडस्ट्री खूप मोठी आहे. त्याला देखील आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी प्राधान्य दिलेलं आहे. आणि म्हणून हे महाराष्ट्र, फक्त मुंबई महाराष्ट्र देशात नाही तर जगाच्या नकाशावर महाराष्ट्र नंबर 1 ला दिसला पाहिजे, ही भावना आणि भूमिका या ठिकाणी आपण घेतलेली आहे. आणि म्हणून पर्यटनाला चालना, कालच महाबळेश्वरमध्ये महापर्यटन उत्सव झाला. पहिल्यांदा महाबळेश्वरमध्ये एवढे लाखो पर्यटक येत असताना पहिल्यांदा शंभूराज देसाई यांनी महापर्यटन उत्सव केला. मला आनंद आहे, समाधान. काल मी उद्घाटन केलं होतं आणि काल समारोपाला मुख्यमंत्री आले. अतिशय प्रचंड असा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला. पर्यटनाला चालना देण्यासारखी अनेक ठिकाणं आपली आहे. कोल्हापूरमध्ये आहे. कोल्हापूरमध्ये अनेक विषय आहे. आपल्या पंचगंगा नदीचं प्रदूषण आहे, अनेक विषय आहेत, त्याच्यावर आपण काम करतोय. पुराचा विषय, महापुरात मी आलो होतो, मी पाहिलंय कोल्हापूर मधली जनता, मग शिरोळ मधली असेल, इथली जयसिंगपूर मधली असेल, फार प्रेमळ आहे. मी एका घरात गेलो वरती दुसऱ्या माळ्यावर, तर बघितलं तिथं आपल्या 2 गायी बांधल्या होत्या आणि चिखलीमध्ये, आणि त्या परिस्थितीत देखील ती माऊली जेवण बनवत होती. आम्ही बघायला गेलो, त्या माऊली त्या परिस्थितीत देखील मला सांगत होती, साहेब चहा बनवू का? हा किती प्रेमळ आणि हे किती म्हणजे जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि म्हणून कोल्हापूरकरांसाठी, या कोल्हापूरच्या जिल्ह्यासाठी आता आंबेडकर जे जे काही तुम्ही पालकमंत्री आहात, आणि म्हणून या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ज्या काही समस्या, जे काही प्रश्न आहेत, जयसिंगपूरचं मॉडेल बनणारच आहे, पण कोल्हापूरमध्ये जिल्ह्यात देखील कुठेही काही कमतरता त्रुटी राहता कामा नये, हे देखील आपण करू. मुख्यमंत्री मी स्वतः आपल्या पाठीशी आहे. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाला मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. पाकिस्तानचा तर कायमचा बंदोबस्त होणारच आहे, कारण ज्या दिवशी पहलगाम या ठिकाणी बेकसूर निरपराध या नागरिकांना गोळ्या घालण्याचं काम, पाप केलं, माणुसकीला काळीमा फासण्याचं, तेव्हापासून या देशातला नागरिक संताप, चीड व्यक्त करतोय. मी स्वतः तिकडे गेलो होतो, मी पाहिलं त्यांच्या भावना. तिथल्या माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ भेटले, मला म्हणाले आता तुम्ही आम्हाला आलात, भेटलात, आता आम्ही सुखरूप घरी जाऊ शकतो, ही खात्री आम्हाला आली, विश्वास आम्हाला आला, असं त्या म्हणाल्या. हा विश्वास आहे. विमानं लावून आपण केलं, राज्य सरकारने मदत केली, सगळ्यांनी मिळून मदत केली. आणि म्हणून हा भारत जो आहे, हा पूर्वीचा भारत नाही, हा घुस के मारेंगे वाला भारत है. आणि त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे, आणि त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आणि म्हणून या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना देशवासियांच्या भावना कळतात. त्यांनी तात्काळ गृहमंत्री, संरक्षण मंत्री यांना काश्मीरमध्ये पाठवलं, स्वतः परदेशातला दौरा रद्द केला. आणि या सगळ्या ज्या काही पाकिस्तान या दहशतवाद्यांच्या मागून पाकिस्तान जे कारवाई करतोय, त्याला जशास तसं उत्तर या देशाकडून आणि आपल्या सैनिकांकडून मिळाल्याशिवाय राहणार नाही. ईट का जवाब पत्थर से, खून का बदला खून से, ही भूमिका प्रत्येक देशवासियाची आहे. पूर्वीचं सरकार नाही. पूर्वी आपल्या सैनिकांच्या माना कापून घेऊन पाकिस्तानमध्ये गेलेले उदाहरणं आपण पाहिली आहे. परंतु आताचा भारत हा देशवासियांच्या जे बलिदान आहे ते व्यर्थ जाऊ देणार नाही, हा विश्वास आपल्याला आहे. आणि म्हणून
खासदार महोदय, बिलकुल तुमची भावना जी आहे या तमाम या देशवासियांची भावना तीच देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांची तीच भावना आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, आज पुन्हा एकदा मी राजेंद्र पाटील यड्रावकर यांचं मनापासून अभिनंदन करतो. एक मोठं काम आपण केलंय आणि तुम्ही त्यांना असा आदर्श आमदार निवडून दिला. आमदार असावा तर राजेंद्र पाटील यड्रावकर सारखा अशा आमदाराला तुम्ही निवडून दिला आणि हे भव्य दिव्य काम त्यांनी उभं केलंय. वाढदिवस साजरा लोक सगळे मनोरंजनाचा कार्यक्रम करून करतात, परंतु वाढदिवसाचा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करून त्यांनी वाढदिवस साजरा केलाय. यातच सगळं आलंय. आणि म्हणून पुन्हा एकदा मी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचं मनापासून अभिनंदन करतो. वाढदिवसानिमित्त त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा.